हॅलो गाइस, वेलकम बॅक टू द माय यूट्यूब व्हिडिओ. तर गाइस, मोसम असताना आणि आरसीबी आणि एमआय जिंकत असताना, अरे म्हणजे एमआयचं तर ठीक आहे, एमआय पहिल्या 5 मॅच देवाला देते हर वर्षी आणि नंतर जिंकणं चालू होऊन जातं. पण आरसीबीचे तेच राहतं ना, आरसीबी सुरुवातीला 2-3 मॅच जिंकणार, नंतर मागचे पाडे 55 करणार. पण यावर्षी चमत्कार आहे आणि त्यांना नमस्कार आहे. म्हणजे तुम्ही बघा ना, टॉप 3 मध्ये पण आहे आणि टॉप 1 ला पण आहे, म्हणजे टॉप 1 रँक त्यांचं आहे. चमत्कार. म्हणजे असंच त्यांनी खेळावं, माझी तर हीच इच्छा. आणि आरसीबी यावर्षी जिंकावं ही माझी मनापासून इच्छा आहे. पण आता ते बघू पुढे काय होतं. सगळे पाडे चालू ठेवायचे आणि शेवटला जाऊन पचकन हवायचं. म्हणजे एक म्हणतोय मी, असं सहज मनावर घेऊ नका. आरसीबी फॅन मी तुमचाच आहे आणि तुम्ही माझेच आहेत. तर मित्रांनो, सांगायला गेलं तर असं की एमआय आणि आरसीबीचा परफॉर्मन्स एक नंबर चालू आहे. म्हणजे एमआय मध्ये रोहित हिटमॅन शर्मा, त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि रेअर रिकल्टन, आणि त्यासोबत बापरे बाप वेल जॅक सुद्धा बॉलिंग मध्ये बॅट्समन असं बॉलिंग मध्ये कमाल करतोय. आणि त्यांची इतके भारी प्रदर्शन चालू आहे की आता ते टॉप 2 मध्ये आहेत. आणि त्यानंतर आला तर आरसीबीचं ऐकायला तयार नाही. जे बॉलिंग लाईनअपला लोक पहिले 2 महिन्यापूर्वी नाव ठेवत होते, काय बॉलिंग लाईनअप नाही, काय बॉलिंग लाईनअप नाही. आज ते बॉलिंग लाईनअप IPL 2025 मधलं सगळ्यात स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप आहे. मॅनेजमेंटला देवदत्त पडिक्कल, फिलिप सॉल्ट याला नाव ठेवणार लोक आज त्यांचीच वाह करतात. आणि विराट कोहलीचा तर काही विषयच नाहीये, तो गॉट ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम. त्यानंतर येतात भुवनेश्वर कुमार, जॉश हेजलवूड. अरे बाबा, टेस्ट मॅच नाही चालू, एवढे कमी रन देत आहे. T20 चालू, 1-2 छक्के मारू द्या बॅट्समनला, ते पण क्रिकेट खेळायला आले राव. तुम्ही एवढं भारी बॉलिंग करसाल तर त्यांचं कसं व्हायचं. त्यांचा विचार करा, त्यांचा थोडाफार विचार करा, मला असं वाटतं. आणि त्यांनाही रन बनवू द्या. नुसतं तुम्ही खतरनाक आउट स्विंग करतायत, त्याला विकेट घेतायत, असं नका करू. सर्व क्रिकेट खेळायला आले, क्रिकेट खेळू द्या. आणि